देऊन टाका. तुम्हाला एकदा थोडक्यात सांगा फक्त तुमची म्हणजे आधीची हिस्ट्री सांगा की बाबा तुम्हाला काय काय त्रास होत होता, किती दिवसापासून होत होता, डॉक्टरांनी काय काय सांगितलं आणि तुम्ही ते न करता होमिओपॅथी घेतली असं एकदा थोडक्यात सांगा म्हणजे मग मी त्या हिशोबाने ते तयार करून देईल. अच्छा ते लिहून देऊ का? लिहून द्या नाही तर तोंडी सांगा, मी लिहून घेऊन. अच्छा समजा आपण याला दाखवलं, समजा माझा तर गुडघा जवळपास 1 वर्षांत दुखतो डॉक्टर, वर्षभरापासून मला त्रास होतो गुडघ्याचा. पण मला वाटलं समजा एखाद्या वेळेस ते मी पळलो रनिंग गिनिंग करून पाहिले जरा, तर त्याच्यामुळे ते लोड झाला असेल तर आला असेल म्हणलं प्रॉब्लेम. आणि आवाज बी खूप यायचा ना, खराब 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 आवाज बी लय यायचा. मग मी म्हणलं एकदा याचं सिटी स्कॅन आणि MRI करूनच बघू. तर मग आपलं सावजी डॉक्टरकडे मी सिटी स्कॅन MRI केला त्याचा. तर ते म्हणे मला काय वाटायचं अगोदर ऑइल कमी झालं गुडघ्याचं, पण ती ऑइलची लेवल वगैरे व्यवस्थित होती, ऑइल मेंटेन आहे गुडघ्याचं. फक्त ते म्हणे तुमचा जुना मार आहे म्हणे हा, आणि जुना मार लागल्यामुळे तो आता थोडा ते त्रास होतो त्याचा. तर ती गादी फाटली म्हणजे त्याची, तर ती गादी आपल्याला ऑपरेशन करून काढावं लागेल. आणि मग तुम्ही क्लिअर होतात. पण मग ऑपरेशन करायचं तर मनस्थिती मला माहिती आहे गुडघ्याचे ऑपरेशन सक्सेस सहज होतच नाही. मग मी आपलं दिव्य मराठीला असं ते पेपरला ते कुठलं घेवायचंच होते जोशी मॅडम. तर जोशीबाईचं तिच्यावर नंबर होता, तिच्यावर तुमच्या डॉक्टरचं तर काही नाव नाही काही नाही त्याच्यावर. म्हणलं आता काय कुठं लावला ते सरजवळ नंबर द्या, तिच्यावर आपलं ती भटजीजवळ. ती पूजाला कुठं करून ते म्हणा मी घरी गेल्यावर पूर्ण करून दे, वेळ तास दीड तासात फोन लावून मी पुन्हा 1-1.5 तासाला लावून. त्या बहिणी मग पत्ता बरोबर सांगितलं, कामगार चौक. मला कामगार चौक म्हणलं काय अडचण पुढं धरून घडव. ते डॉक्टर साहेब मला म्हणजे गोळ्या तुम्ही द्यायला तर पहिल्याच आठवड्यात मला माझे रिलीफ जे समजा जे तकलीफ होती का रिलीफ मला पहिल्या आठवड्यापासूनच जाणवं लागली ना तिथं. हा आता तर बिलकुल माझा गुडघा म्हणजे दुखतच नाही म्हणलं तरी चालतो. फक्त शिरा जे मोकळे आणि थोडा आवाज येणार डॉक्टर साहेब, जो पहिला इतका आवाज यायचा म्हणजे इथून इकडे करूच तर. आता कसं आहे समजा इथून मी पाय असा केला ना, इथून आवाज जे चालू व्हायचा ते कर करतं इतका पाय सरळ असतं. आता कसं डॉक्टर साहेब इथून आवाज येत नाही, आता थोडा इतक्याच जागेत येतात, थोड्याच याच्यात आवाज, त्याचं बी प्रमाण कमी झालं. पण हा आवाज येतोच डॉक्टर साहेब. ते पूर्ण बंद होईल डॉक्टर साहेब, कारण लई फरक पडला म्हणजे त्या आवाजातच 75% फरक पडला.